आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। पंढरपुर के विट्ठल रुक्मिणी मंदिर में मिला तलघर, प्राचीन मूर्तियां समेत कई तरह के सिक्के। दरअसल महाराष्ट्र राज्य सोलापुर जिला तालुका पंढरपुर की विट्ठल रुक्मिणी मंदिर में सफाई और रंग का काम चल रहा था। इस बीच हनुमान दरवाजे के पास वाला एक पत्थर का काम करते समय नीचे एक तलघर मिला, जहां मंदिर समिति के लोग और प्रशासन के अधिकारी मौके पर पहुंच तलघर की सारी चीजों को बाहर निकालने की प्रक्रिया में लगे हैं। अब तक कहा जा रहा है कि कुछ प्राचीन मूर्तियां समेत कई तरह के सिक्के मिले हैं। काम करायचं आहे लवकर पहिल्यापासून। जसं दुपारी माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदस्य वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका, असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। तो मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता जे चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कशाची मूर्ती आत्ता तर निश्चित सांगता येत नाही, फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही। ते आधी समजून घ्यावं लागेल, बाहेर काढावं लागेल, नंतर सांगते। दगडाच्या मूर्ती ते आता बघू आपण। नाही, एकदम तातडीने अंदाज देणं चांगलं नाही। आता आम्ही ते कामच करत आहोत। अर्ध्या 1 तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू, तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता। एक 6 बाय 6 फुटाचा चेंबर आहे। नाही, सिमेंटचं नाही आहे, चुन्याचं प्लास्टर आहे। आता तरी एकच, असं नाही सांगता येणार। आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे। नाही, आता ते मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही। असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फरशीचं काम केलेलं आहे। हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे। बाकीच्या तर फरशी काढूनच आपण रिपेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही, पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही। ओके।